सर्वात जास्त प्रमाणामध्ये क आणि ब जीवनसत्व असणारे प्रथिने, पोटॅशियम, लोह, झिंक आणि शरीराला सर्वात जास्त ऊर्जा देणारी मटकीची भाजी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मटकी अशी उकडून घ्या की त्यामुळे न खाणारे सुद्धा भाजी आवडीने नक्कीच खातील। त्यासाठी एक कुकर घ्यायचा, कुकरमध्ये कर आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची। जेवढी मटकी तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 चमचा हळद आणि चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे। झाकण लावून आपल्याला अगदी मीडियम अशा गॅसवरती आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि कुकरच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या एकदम मीडियम गॅसवरतीच घ्यायच्या आहेत। शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मसाला बनवण्यासाठी छोट्या आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे। कांदा सुद्धा जेवढा जमेल तेवढा एकदम बारीक चॉप करून म्हणजेच कट करून घ्यायचा, म्हणजे कसा मसाल्याला टेक्स्चर सुद्धा खूप चांगलं येतं। कांदा सगळा कट करून झाल्यावर त्याच्याबरोबरच आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटो जेवढं शक्य तितकं लाल घ्या, म्हणजे कसं आपल्याला मसाला बनवताना त्याच्यामधील आंबटपणा सुद्धा थोडासा कमीच राहील आणि टेक्स्चर सुद्धा चांगलं येईल। असंच आपल्याला हे सगळं टोमॅटो सुद्धा एकदम बारीक आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। बरोबर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक मूठ अशी कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे। बरोबरच खलबत्त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चांगला असा मसाला कुटून घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला इथे लाल मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही इथे थोडी हिरवी मिरची घाला आणि त्याची सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता। जर तुम्हाला आवडत नसेल तर मी सांगेल अशीच बनवा आणि आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची घालून त्याची सुद्धा बनवू शकता। चला, मसाला सुद्धा तयार आहे, कुकर सुद्धा थंड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूद अशी मटकी शिजलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल आणि डायटिंग करत असाल तर तुम्ही अशीच मटकी खाल्ली तरी सुद्धा चालेल। लहान मुलं असतील त्यांना सुद्धा द्या, सुपासकट दिली ना खरंच त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्व आहेत। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि मसाला डब्यातला छोटा चमच्याने अर्धा चमचा मोहरी, खलबत्त्यात कुटलेला हा लसूण आणि कोथिंबीरचा कुट्टा घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि छान असा मसाला हा परतून घ्यायचा। हलकासा कलर बदलला की याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा सुद्धा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित परतला जातो। कांदा परतताना अगदी मीडियम गॅस ठेवा। बरोबरच एक टोमॅटो घाला। टोमॅटो घातल्यासुद्धा अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला चांगलं परतायचं आहे। 2 मिनिटांमध्ये हलकंसं मऊ व्हायला सुरू झालं की त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे 1 चमचा, सोलापुरी काळा मसाला 2 चमचा घातलेला आहे। बरोबरच आपल्याला धने पावडर 2 चमचे घालायचे आहे आणि जर आवडत असेल तर गरम मसाला एखादा चमचा घातला तरी सुद्धा चालेल। मसाला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे। हलवल्यानंतर आपण जे मटकीचं पाणी असते ना तेच पाणी इथे एक पळी घालणार आहोत। यामुळे ना मसाला छान असा शिजला जाईल आणि त्याला फ्लेवर सुद्धा चांगला येईल। झाकण ठेवूया, 2 मिनिटं छान असा मसाला शिजू देऊया। तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगलं असं गळायला सुरू झालेलं आहे, एवढं एकदम मऊसूद असं शिजून तयार झालेलं आहे। या स्टेजला आपल्याला नाही मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि हलकंसं तेल सुटेपर्यंत थांबायचं। तेल सुटायला सुरू झालं की आपला मसाला व्यवस्थित छान असा एकजीव करून घ्यायचा आणि आपण जी मटकीची भाजी कुकरमध्ये शिजवून घेतलेली होती ना त्याचा आपल्याला तडका याच्यामध्ये लावायचा आहे। यामुळे काय होतं ना, मटकीचा सगळा फ्लेवर त्या पाण्यात आलेला असतो, त्यामुळे पाण्यासकटच आपण याच्यामध्ये बटके ओतणार आहोत। त्यामुळे ना आपल्या भाजीला सुद्धा फ्लेवर खूप छान येणार आहे। आणि आता हीच भाजी तुम्ही ना मिसळ म्हणून सुद्धा खाऊ शकता, फक्त याच्यामध्ये फरसाणा घालून, किंवा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा अशीच खाऊ शकता। आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी करा, चवीनुसार अगदी 2 चमचे एवढं मीठ घालून घ्या आणि भाजीला चांगली अशी उकळी येऊ द्या। उकळी यायला सुरू झालेली आहे। उकळी आल्यानंतर ना एकदा चमच्याने आपल्याला भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल। बरोबरच मोठे 2 चमचे एवढे म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे एवढे शेंगदाण्याचा कुट्टा घातला होता। तो ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नसेल आवडेल नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता इथे छान अशी आपली मटकीची भाजी 4 ते 5 मिनिटं शिजलेली आहे। बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवायची आणि भाकरी, चपाती किंवा भात किंवा जर तुम्हाला पावाबरोबर मिसळ बनवून खायची असेल तरी सुद्धा चालेल, फक्त याच्यामध्ये फरसाणा वापरा। आहे ना एकदम भन्नाट अशी, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील, कारण याच्यामध्ये मटकी आपण कुकरला शिजवल्यामुळे फ्लेवर अधिक प्रमाणात आलेला आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागत आहे। मग मिसळ जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही भाजी अशा प्रकारे बनवा की एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन बनवून तयार होती। कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा।